नमस्कार. महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक नवीन शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर आज आपण ही योजना नेमकी आहे तरी काय आणि तिचा लाभ कसा घेता येईल हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. तो म्हणजे या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आहे, आपल्याला तो मिळू शकेल की नाही हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बघा, ह्या योजनेचे दोन मुख्य भाग आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी दोन वेगवेगळे फायदे आहेत. एक फायदा त्यांच्यासाठी आहे ज्यांचं कर्ज थकलेलं आहे आणि दुसरा फायदा त्यांच्यासाठी जे नियमितपणे कर्जाचे हप्ते भरतात. आता आपण यातल्या कोणत्या गटात येतो हे आधी स्पष्ट करून घ्यायला हवं. तर आता हे दोन मुख्य फायदे नेमके आहेत तरी काय तेच आपण सविस्तरपणे पाहूया. एक थकीत कर्जदारांसाठी आणि दुसरा नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी. आता हे बघा, ह्या तक्त्यामध्ये सगळं अगदी स्पष्ट होतंय. पहिला प्रकार आहे कर्जमाफी. ही कोणासाठी? तर ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेलं आहे त्यांच्यासाठी. त्यांना काय मिळणार? तर 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून माफ होणार आहे. आणि दुसरा प्रकार आहे प्रोत्साहनपर अनुदान. हे आहे नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी. त्यांना बक्षीस म्हणून तब्बल 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे. ठीक आहे, फायदे तर आपण समजून घेतले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पात्रतेचा. म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोण पात्र नाहीये, याचे नियम काय आहेत ते पाहू. इथे बघा, सरकारने पात्रतेचे नियम अगदी स्पष्ट केले आहेत. पात्र कोण आहे? तर अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे ते, विशिष्ट बँकांकडून पीक कर्ज घेतलेले शेतकरी आणि ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे. पण दुसरीकडे एक मोठी यादी आहे जे पात्र नाहीत. यात आजीमाजी मंत्री, आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे, आयकर भरणारे आणि सहकारी संस्थांचे संचालक, या सगळ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. बरं, समजा एखादा शेतकरी पात्र आहे, मग पुढे काय? ही कर्जमाफी मिळण्याची प्रक्रिया नक्की कशी असणार आहे? चला आता आपण याचे एक एक टप्पे समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया साधारणपणे 4 मुख्य टप्प्यांमध्ये होईल. सगळ्यात आधी बँका काय करतील तर पात्र शेतकऱ्यांची एक यादी तयार करून सरकारच्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवर अपलोड करतील. दुसरा टप्पा, ही अंतिम यादी तुमच्या गावात सगळ्यांना पाहण्यासाठी लावली जाईल. तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा, तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या ठशाने आधार प्रमाणीकरण करावं लागेल. आणि एकदा काही पडताळणी यशस्वी झाली की थेट तुमच्या कर्ज खात्यामध्ये माफीची रक्कम जमा होईल. आता एका अशा मुद्द्याकडे येऊया जिथे अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. तो म्हणजे जर का कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर मग काय करायचं, याचं गणित कसं असणार? चला, हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. समजा एका शेतकऱ्याचं व्याज वगैरे सगळं मिळून एकूण थकीत कर्ज आहे 2.5 लाख रुपये, म्हणजे 2,50,000 रुपये. तर मग या 2.5 लाखांची विभागणी कशी होईल? हा चार्ट बघा. यातले 2 लाख रुपये सरकार भरणार, पण वरचे जे 50,000 रुपये आहेत ते मात्र शेतकऱ्याला स्वतः भरावे लागणार आहेत. हे गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा नियम येतो, तो म्हणजे पैसे भरण्याचा क्रम. सगळ्यात आधी शेतकऱ्याला आपला वाटा म्हणजे आपल्या उदाहरणातले ते 50,000 रुपये कर्ज खात्यात जमा करावे लागतील. आणि शेतकऱ्याने पैसे भरले आहेत याची खात्री झाल्यावरच सरकार आपले 2 लाख रुपये त्या खात्यात जमा करेल. हा क्रम खूप खूप महत्त्वाचा आहे. आता असा नियम का ठेवलाय? यामागचं कारण असं आहे की सरकारला खात्री करायची आहे की कर्ज खातं पूर्णपणे शून्य किंवा नील झालं पाहिजे. फक्त काही रक्कम भरून ते अर्धवट राहू नये. शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. ठीक आहे, नियम तर कळला, पण इथे एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो. शेतकऱ्याने तर आपले पैसे भरले, पण सरकारच्या निधीला यायला उशीर झाला तर काय? मग काय करायचं? तर इथे एक चांगली गोष्ट आहे. ज्या क्षणी शेतकरी स्वतःच्या वाट्याचे पैसे खात्यात भरतो त्याच क्षणी कर्जाचं मुद्दल कमी होतं. याचा अर्थ सरकारी पैसे येईपर्यंत जो काही वेळ लागेल त्या काळात कमी झालेल्या मुद्दलावरच व्याज लागेल. म्हणजे व्याजाचा बोजा हलका होतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षेची. आपण भरलेले पैसे थेट कर्ज खात्यातच जमा होतात. ते पूर्णपणे सुरक्षित असतात आणि बँक ते दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्या पैशांचं काय होईल ही चिंता करायचं कारण नाही. पण यात एक मोठा तोटाही आहे. तो म्हणजे जोपर्यंत सरकारचे पैसे येत नाहीत आणि ते कर्ज खातं पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत त्या शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज काढता येणार नाही. ही एक महत्त्वाची अडचण येऊ शकते. मग आता ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी आपण काय तयारी करून ठेवली पाहिजे? कोणती कागदपत्र, कोणती माहिती आपल्याकडे तयार असायला हवी? चला, काही महत्त्वाच्या सूचना पाहूया. ही एक चेकलिस्टच आहे असं समजा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. आपला 7/12 आणि 8चा उतारा काढून तयार ठेवा. कर्ज खात्याचं पासबुक अपडेट करून घ्या. जर तुम्ही स्वतः पैसे भरले असतील तर त्याची मूळ पावती जपून ठेवा. पैसे भरल्यावर बँक स्टेटमेंटवर ते जमा झालेत की नाही हे तपासा. आणि हो, सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे वेळोवेळी तपासत राहा. ही तयारी केली की ऐन वेळची धावपळ टळते. तर आपण या योजनेचे नियम, प्रक्रिया, फायदे, तोटे सगळं समजून घेतलं. पण आता एक मोठा प्रश्न उरतो. तो म्हणजे ही इतकी मोठी योजना प्रत्यक्षात जमिनीवर राबवताना सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल? कागदावरचे नियम प्रत्यक्षात उतरवताना बँका, सरकारी यंत्रणा आणि शेतकरी यांच्यात योग्य समन्वय साधणं हेच एक मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे अचूक माहिती घेऊन तयार राहणं हेच आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल खूप चर्चा होते, खूप गोंधळ आहे नाही का? म्हणूनच आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दलची सगळ्यात महत्त्वाची आणि अचूक माहिती घेणार आहोत, जेणेकरून पुढची पावलं काय उचलायची हे अगदी स्पष्ट होईल. बरं, योजनेची माहिती तर मिळाली, पण आता पुढे काय करायचं? नक्की कोणती पावलं उचलायची? हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलाय. चला, आज ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सर्वात महत्त्वाच्या पावलांबद्दल बोलूया, जी प्रत्येकाने तातडीने करायला हवीत. आणि यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय माहितीये? ते म्हणजे अफवा. या योजनेबद्दल चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरतीये आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तर मग खरं काय ते कसं ओळखायचं? अफवांवर अवलंबून राहण्याऐवजी आपली स्थिती तपासायचे फक्त दोनच अधिकृत मार्ग आहेत. पहिलं, सरळ आपल्या बँकेत जा आणि तपासा की आपलं आधार KYC पूर्ण आहे की नाही. म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थित जोडलेलं आहे का हे नक्की तपासा. आणि दुसरं, आपलं नाव फक्त आणि फक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवर म्हणजे पोर्टलवरच तपासा. ही 2 कामं झाल्याशिवाय दुसरं काहीही करू नका. ओके, तर ही झाली वैयक्तिक पातळीवरची गोष्ट. पण एक समाज म्हणून, एक समुदाय म्हणून आपली काय जबाबदारी आहे? इथेच प्रश्न विचारणं आणि योग्य माहिती एकमेकांना देणं खूप महत्त्वाचं ठरतं. लक्षात घ्या, एक शेतकरी समुदाय म्हणून आपण एकमेकांची ताकद आहोत. मनात शंका असेल तर योग्य प्रश्न विचारा आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त खात्री केलेली खरी माहितीच एकमेकांना सांगा. असं केल्याने आपण इतरांची फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो आणि सगळ्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो. आणि आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. नेहमीच सतर्क आणि सुरक्षित कसं राहायचं याबद्दल बोलूया. तर प्रश्न उरतो की ही अचूक माहिती मिळवायची तरी कुठून? त्यासाठी महसूल शाळा हा एक खूप चांगला आणि विश्वासार्ह पर्याय आहे. हे एक असं माध्यम आहे जिथे सरकारी योजना, कायदे, नियम यांची माहिती अगदी सोप्या, समजेल अशा भाषेत दिलेली असते. भविष्यात माहितीसाठी यावर नक्कीच अवलंबून राहता येतं. म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेचं सार काय? तर एकच गोष्ट, आपली आर्थिक आणि मानसिक सुरक्षा ही पूर्णपणे आपण कुठून माहिती घेतो यावर अवलंबून आहे. विश्वसनीय स्रोतांवरच विश्वास ठेवा, ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि जाता जाता एक सर्वात मोलाचा सल्ला, तो म्हणजे आपल्या 7/12चं रक्षण करा. 7/12 म्हणजे काय? तर आपल्या जमिनीच्या मालकीचा तो अधिकृत पुरावा आहे. ती आपली सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे आणि तिची काळजी घेणं, तिचं रक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.